नमस्कार, मी स्वरदा वाघुले भोर. यशाचा कानमंत्र या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत आणि मार्गदर्शन घेणार आहोत शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनकारी नेतृत्व अशी ओळख असलेले पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन युनिव्हर्सिटीचे कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांच्यासोबत. नमस्कार. सरांसोबत आपण गप्पा मारणार आहोत, पण त्यापूर्वी आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. डॉक्टर गिरीश देसाई यांनी 3 दशकाहून अधिक काळ शैक्षणिक उत्कृष्टता, उद्योग सहकार्य आणि सामाजिक जबाबदारी यांचा प्रभावी संगम साधत नेतृत्व केलेलं आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ या 3 महत्त्वपूर्ण संस्थांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर देसाई यांनी एक व्यापक आणि प्रभावी शैक्षणिक परिसंस्था उभी केली आहे, जी दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवते. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टमधून शिक्षण घेऊन लाखो विद्यार्थी सध्याच्या स्थितीला स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभे आहेत. सध्या ते KG ते PhD पर्यंत 22,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत, शिक्षण देत आहेत. शंकरराव बाजीराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी, फेडरल सॉफ्टटेक लिमिटेडचे इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून देखील सर सध्या काम पाहत आहेत. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी पुण्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आपलं नवीन मानदंड निर्माण केलेलं आहे. सरांचं आपण स्वागत करणार आहोत आणि पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. सर, तुमचे आजोबा स्वातंत्र्यपूर्वी काळातील प्रख्यात डॉक्टर आणि वडील जलसंपदा विभागातील अभियंते होते. अशा सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये वाढताना मेहनत आणि प्रामाणिकपणा या मूल्यांच्या बरोबरीने तुमचा आतापर्यंतचा जो प्रवास होता तो नेमका कसा झाला? तुमचा सविस्तर प्रवास आम्हाला उलगडून सांगाल? ठीक आहे. सविस्तर प्रवास जर सांगायचा झाला तर त्याला तसा बराच विस्तृत सांगता येईल, पण मी ह्याच्यात एवढंच सांगू इच्छितो की वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे बऱ्यापैकी आमच्या ट्रान्सफर व्हायच्या वेगवेगळ्या. मी भातसा डॅम वगैरे अशा वेगळ्या प्रोजेक्टला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या शाळा आणि नंतर मग शहरात सांगलीत आलो आणि नंतर मग पुण्यात 83 साली मी पुण्यात आलो आणि त्यानंतर इंजिनिअरिंग आणि हे सगळं कंप्लीट करता इंजिनिअरिंग सरांनी कंप्लीट झाल्या मी इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 6 वर्ष मी काम केलं. आणि इंडस्ट्रीमध्ये 6 वर्ष एक फुजिसो ICM म्हणून कंपनी होती आणि नंतर एक ग्लोबल टाइम्स म्हणून कंपनी होती. पण त्या 99च्या रिसेशन आणि ह्याच्यामध्ये असं मला वाटलं की आपण स्वतःची काहीतरी उद्योग चालू करावेत आणि ह्याच्यात मी छोटंसं एक दुकान घेऊन तिथे इंटरनेट कॅफे, जो त्यावेळेला 99 साली इंटरनेट कॅफे हा तसा नवीन कन्सेप्ट होता आणि त्यावेळेला डायल अप लाईन असायच्या आणि फायरवॉल असायचे. आणि मग माझ्याकडे एक PC होता आणि काही मित्रांचे PC घेऊन 4 PCवर चालू केला आणि मग नंतर तो वाढवत गेलो आणि मग त्यावेळेला ब्रॉडबँड लाईन आल्या. पण ही टेक्नॉलॉजी जो अपग्रेडेशनचा जो काळ आहे तो अतिशय जवळून होता आला आणि मग त्याच वेळेला पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचं जो इंजिनिअरिंग कॉलेजही त्यावेळेला नुकतंच चालू झालं होतं आणि त्यावेळेला संस्थेच्या बऱ्याचशा अडचणी होत्या. तिथे मी लेक्चरर म्हणून जॉईन झालो. म्हणजे त्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जॉईन झालो आणि पुढे बऱ्याचशा संस्थेच्या अडचणी होत्या, त्यामुळे विश्वस्त मंडळ त्यांनी मला एक जबाबदारी त्या अडचणीतनं बाहेर काढण्याकरता जबाबदाऱ्या दिल्या आणि मग आपली कन्सिस्टन्सी, पेशन्स, परसिव्हरन्स ह्याच्यावर हळूहळू यश मिळत गेलं आणि मग मी लेक्चररमधनं थोडासा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ह्याच्यात. पण ज्या वेळेला जो 1-1.5 वर्षाचा जो मधला काळ होता त्या काळात मी जवळजवळ सत्यम ऑनलाईन म्हणून कंपनी होती त्याचे इंटरनेटचं. दुसरं एक सांगायचं म्हणजे मी भाजी कट करून ती हे द्यायचा, तोही व्यवसाय. म्हणजे त्या ह्याच्यातनं 4-5 आणि इवन एक जागा केली त्यात 2 व्हीलर सर्व्हिस सेंटर. म्हणजे असे बरेचसे मी पॅरलली बरेचसे उपक्रम आणि उद्योग त्या काळात मी काहीतरी करण्याची आणि सकाळी 8 पासून रात्री 9 पर्यंत आणि जे अडचणी आणि काही नवीन टाटा डोनेली कंपनी होती त्याचे ग्रीटिंग्स कार्ड विकणे कॉर्पोरेटमध्ये जाऊन. आणि मी इंडस्ट्रीत असताना मला हे झाला की मला जे डिपार्टमेंट मिळाली, मला सगळ्यात पहिल्यांदा परचेस वेंडर डेव्हलपमेंट, दुसऱ्यांदा पण मार्केटिंग, अशा वेगवेगळ्या आस्पेक्ट कंपन्यातही मला काम करायची संधी मिळाली.
आणि त्याचा मग ह्याच्यातला हा उपयोग जो काही ह्याच्यात झाला बिझनेसमध्ये, आणि मग मी ज्याच्यातनं मग आव्हानावर मात करत पुढे जाणं आणि कुठल्याही गोष्टीचा परसिवरन्स ठेवणं, ह्या क्वालिटीज त्याच्यातनं डेव्हलप झाल्या. मग हळूहळू ज्या संधी मिळाल्या, मग पिंपरी चिंचवड ट्रस्ट, त्यावेळेला अतिशय कमी विद्यार्थी संख्या असलेले होते, पण विश्वस्तांनी विश्वास टाकत गेले, मी घेत पुढे नेत राहिला, आणि आज हा विस्तार आपल्याला जो पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, आणि आज जर महाराष्ट्रात, भारतात त्याचा एक नावलौकिक बघायला आपल्याला मिळतोय. खरं तर सर तुमचा प्रवास फार मोठा आहे. तुम्ही अगदी थोडक्यात आमच्यापर्यंत पोहोचवलात. वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव तुमच्या सोबत आहे, तुमच्या गाठीशी आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात अगदी सायबर कॅफेपासून, भाज्यांच्या बिझनेसपासून ते ऑटोमोबाईलपर्यंत सगळे अनुभव तुमच्या गाठीशी आहेत. तर हे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव तुम्हाला संस्था स्थापन करताना कसे तुमच्या उपयोगी आले? हे जे काही मी अनुभव मी ह्याच्यातले इंडस्ट्री आणि ह्या सगळ्या जो काही कालखंड, म्हणजे मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यापासून जो काही झाला त्याच्यातनं, म्हणजे इंटरनेट कॅफे जो काही त्यावेळेला मी टेक्नॉलॉजी अतिशय जवळून, अगदी टेलिफोन एक्सचेंजमध्ये तिथलं त्यावेळेला सगळं आपल्याला ओपन असायचं, बरोबर. आणि त्या सगळ्या टेक्नॉलॉजी अतिशय जवळून शिकता आल्या. त्यामुळं कॉम्प्युटर लॅब उभारणी असेल, परचेस रिसोर्सेस, कुठनं मटेरियल घ्यावं, आणि एंटरप्रेनर असल्यामुळे विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे त्या प्रश्नाचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करावा, आणि ह्या याच्यातून व्यवस्थापन प्रणाली आणि लोकांना हाताळायची, एक ती मला हे मॅनेजमेंट अवगत झालं, बरोबर. आणि त्याचा मला खूप फायदा झाला या पुढच्या काळात. सर अगदी म्हणजे वयाच्या अगदी 37व्या वर्षी तुम्ही पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट जे काय आहे त्याची सुरुवात केली, स्थापन करायला सुरुवात केली. नेमक्या डोक्यामध्ये काय संकल्पना होत्या, काय नवीन घेऊन जावं असं तुम्हाला वाटत होतं? नाही, स्थापन विश्वस्त, आणि मला एक जबाबदारी मिळाली होती. पण तसं मी वयाच्या 27व्या-28व्या वर्षी मी लेक्चरर म्हणून जॉईन झालो, आणि मी जरी माझ्यावर ते पद नव्हतं तरी पण पदाला जे काही आपल्याला संस्थेसाठी जे काही करता येईल आणि संस्थेला एक उंचीवर नेण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील इन ऑल आस्पेक्ट, ह्या करण्याचा मी प्रयत्न करत राहिला. आणि तो विश्वस्त मंडळाचा निर्णय आहे की त्यांनी मला 37व्या वर्षीच मला ती ॲक्च्युअल कार्यकारी संचालक एक पद देऊन माझ्या पुढच्या वाटचालीला अजून हातभार लावला. तर पुढचा प्रश्न घेते. संस्था जेव्हा तुम्ही वाढवत होतात तेव्हा कामातील शिस्त, पारदर्शकता, गतिमान कार्यप्रणाली आणि आधुनिक दृष्टिकोन या चारही घटकांमध्ये समन्वय साधत तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये हे सगळं मॉडेल नेमकं कसं राबवलं? पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची आमची ज्या वेळेला मी सुरुवातीपासून लागलो, तर म्हणजे जे काम करायला लागलो, तर पण ह्या 4 आस्पेक्टवर आपल्याला काम करायला पाहिजे. ह्या दृष्टीने मी डिसिप्लिन अकॅडमिक्स, म्हणजे डिसिप्लिन कॅम्पसमध्ये फार महत्त्वाचं आहे. दुसरं, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली प्लेसमेंट ही त्यातली महत्त्वाची आहे. त्यामुळं प्रत्येक माणसाला त्याची जबाबदारी माहीत असणं गरजेचं आहे. हा त्यातला पहिला ह्याच्यातनं. आणि ह्या उभारणीतनं नवीन जे काही येतं आहे शिक्षणाच्या पद्धतीत, आणि एक साधारण 2-3 IIT असतील, चांगले ॲटॉनॉमस कॉलेज असतील, आणि नवीन डिजिटल टेक्नॉलॉजी ज्या अपकमिंग येतील, आणि त्याचा एज्युकेशन सेक्टरमध्ये अंतर्भाव कसा करता येईल हे कायम व्हायब्रंट दृष्टीने त्या वेगळं ते इम्प्लिमेंटेशन, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात पण इम्प्लिमेंटेशनला ते करण्यावर बरीचशी एनर्जी जाते. त्याच्यातनं क्विक डिसिजन, जे एखादी गोष्ट आपण जर बघितली तर त्याच्यावर फास्ट डिसिजन घेणं, ERP सारख्या सिस्टीम असतील, डिजिटल मार्केटिंग सारख्या सिस्टीम असतील, आता तर त्या आहेत, पण ह्या ज्यावेळेला 2006-07 त्यावेळेला त्या सगळ्या नवीन होत्या. पण ह्या 4ही प्रणालीचं डे टू डे जर ह्याच्यात आपण इम्प्लिमेंटेशन केलं आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टीला मदत झाली. बरोबर. तर तुम्ही हे उत्तर देताना एक म्हटलं की प्लेसमेंट जी विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाची असते. बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेतात, डिग्री घेतात, मात्र प्लेसमेंटच्या याला खूप मुलांना त्रास सहन करावा लागतो, मिळत नाही. तर तुम्ही ते संधी, प्लॅटफॉर्म मुलांना उपलब्ध करून देतात. त्यासाठी काहीतरी एक टीम देखील तुमच्याकडे कार्यरत आहे. नेमकं त्या यंत्रणेबद्दल सांगाल? ती टीम, ती यंत्रणा नेमकी कशी कार्यरत आहे?
कसं 2002-3 ह्या कालखंडात बऱ्यापैकी त्यावेळेला असे प्लेसमेंट सेल वगैरे तो कन्सेप्ट फार तो 93 नंतर आत्ताच्या ह्याच्यात तो फार अवगत झाला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट एक 10 वर्षापासून. पण त्यावेळेला ही संकल्पना की एक स्वतंत्र टीम इंडस्ट्री कनेक्ट आणि प्लेसमेंटसाठी असावी. मग आमच्याकडे प्रोफेसर रावंदळे आणि अशी ती सगळी प्रोफेसर होते. मग काही विद्यार्थी आले आणि म्हणाले की सर सगळं शिकवताय वगैरे सगळं ठीक आहे हां, पण एखादे शिकवलं नाही तरी चालेल, पण नोकरीचं बघा. आणि ह्या दृष्टीने पिंपरी चिंचवड आमची एज्युकेशन ट्रस्ट तसं बघायला गेलं तर वी आर इन अ गोल्ड माइन असं मी म्हणतो, कारण एशियाज लार्जेस्ट इंडस्ट्रियल बेल्टमध्ये आम्ही आहोत. आणि ह्या दृष्टीने मग प्लेसमेंटचं जे आहे, मग ज्यावेळेला इंडस्ट्रीशी इंटरॅक्ट करायला लागलो त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला त्यांच्या काय काय अपेक्षा आहेत एज्युकेशन अकॅडमिक्सबद्दल, त्या कशा फुलफिल करता येतील ह्या दृष्टीने त्या गोष्टींना आम्ही काम करायला लागलो. आणि इंडस्ट्री आणि ह्याच्या समेत उत्कृष्ट सेंट्रल प्लेसमेंट सेल असा PCTचा आम्ही स्थापन केला. आणि तो सेल आम्ही करताना असं बघितलं नाही की आमच्या कॉलेजचाच, मग त्याला ब्रॉड स्केल दिलं. बाहेरच्या कॉलेजची मुलं असतील, महाराष्ट्रातली मुलं असतील, मग ऑफ कॅम्पस ड्राईव्ह, मग त्याला 15,000 16,000. आत्ताच रिसेंटली आपण जॉब फेअर ही कंटिन्युअसली दरवर्षी करतो आणि ज्यावेळेला 300-400 कंपन्या आपल्याकडे येतात आणि मोठ्या प्रमाणात आपण या सर्व विद्यार्थ्यांना प्लेसमेंट द्यायचं हे काम करतो. कारण आपला तसं बघायला गेलं तर पालक ज्यावेळेला ॲडमिशन घेतो त्याच्या डोक्यात प्लेसमेंटचं हे असतं डोक्यात. आणि मग पहिल्या वर्षापासूनचा लास्ट इयरपर्यंत ती प्रोसेस अकॅडमिक प्रोसेस आपण सेट केलेली आहे. आणि त्या प्रोसेसनुसार मुलाला प्लेसमेंट मिळण्यासाठी जे जे गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या करतो. आणि ॲक्टिवली ॲज ऑन टुडे 1,000+ इंडस्ट्रीज आपण ह्या आपल्या कॅम्पसवर येतात आणि प्लेसमेंट्स करतात. नक्कीच मुलांच्या पंखांना बळ द्यायला, त्यांच्या स्वप्नांना बळ द्यायला, त्यांना भरारी घ्यायला तुम्ही अनेक उपक्रम राबवले जातात. मला खरं तर सांगायला आवडेल की गेल्या वर्षीच पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीने ग्लोबल एंटरप्रेन्योर्स कॉन्क्लेव्हचं प्रथमच आयोजन केलं होतं. सर, त्या कॉन्क्लेव्हविषयी देखील आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. एक जसं आपण मगाशी म्हटलं की आपण जॉब देणे, प्लेसमेंट देणे, आणि हे एक आपल्या ह्याच्यातलं उद्दिष्ट आहे आणि पालक आणि मुलगा येतो. पण येणाऱ्या आपण जर महाराष्ट्र आपण पंटेलियन इकॉनॉमी आणि बरं ह्याच्यावर सगळे चालले तर एंटरप्रेनर्सही तेवढ्याच संख्येने, आणि उलट एक एंटरप्रेनर तयार झाला तर तो असंख्य लोकांना अजून जॉब देऊ शकतो. या उद्दिष्टाने आम्ही एंटरप्रेनर्स जी कॉन्क्लेव्ह जी आहे, MEDC महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, गर्जे मराठी, ह्या सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन जे उद्योजक महाराष्ट्रातले आहेत, महाराष्ट्रासाठी काम करतात आणि परदेशात आहेत, या सगळ्यांना एकत्रित इथले उद्योजक आणि परदेशातले उद्योजक ह्यांना एकत्रित आणून आम्ही एक कॉन्क्लेव्ह जी आहे ही ऑर्किड हॉटेलमध्ये घेतली. ज्यावेळेला जवळजवळ 120 परदेशातले मोठे उद्योजक आले आणि जवळजवळ 1500हून जास्त एंटरप्रेनर्स, म्हणजे ज्यांना एंटरप्रेनरशिप करायची आहे अथवा जे आहेत ते सगळे आले. जेणेकरून जर तुम्हाला जपानमध्ये बिझनेस करायचा आहे तर तिथले रूल्स काय आहेत, दुबईमध्ये करायचे तर तिथले रूल्स काय आहेत, तिथल्या इतर लोकांना जर उद्योग करायचा असेल तर तो काय आहे, हा सक्सेसफुली आम्ही तो मोठा एंटरप्रेनरशिप कॉन्क्लेव्ह घेतला. त्यानंतर आम्ही सावा हेल्थकेअरच्या मदतीने दुबईला आम्ही तो एक एंटरप्रेनरशिप घेतला. जे इथल्या उद्योजकांना गल्फ कंट्रीजमध्ये जर बिझनेस करायचा असेल तर तिथली नियमावली काय, तिथलं टॅक्स स्ट्रक्चर काय, आणि कशा पद्धतीने कुठल्या अपॉर्च्युनिटीज असू शकतात, ह्या सर्व विषयावर रिलेटेड त्याचे कन्सेप्ट नोट करून त्याच्या वेगवेगळ्या एंटरप्रेनर्सच्या मुलाखती घेऊन हे सगळा कार्यक्रम गेला. आणि ह्याच्यातनं एंटरप्रेनरशिप क्लब आणि उद्योजकता विकास ही एक थीम घेऊन आम्ही पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी त्या पुढच्या काळात चाललेली आहे. म्हणजे आम्हाला थोडक्यात असं म्हणायचं आहे, जॉब सिकर्स करण्याच्या ऐवजी इंडस्ट्रियल प्रोफेशनल्स आणि आपल्याला उद्याचे लीडरशिप तयार करायची आहे. आणि हा एक प्रोग्राम आता एक काळ होता की जिथे आपण जॉब्स आपण द्यायचो, पण एक आता असा पण एक आता काळ आलेला आहे एज्युकेशन सिस्टीममध्ये जो परदेशातही आपल्याकडे आहे. तर आपण मॅक्झिमम एंटरप्रेनर्स कसे डेव्हलप करता येतील ह्याच्या दृष्टीने हा उपक्रम आपण घेतला. सर, खरं तर तुमचे उपक्रम स्तुत्यच आहेत, पण संस्थेचा विस्तार करत असताना या विस्तारामध्ये नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळासारख्या 100हून अधिकची परंपरा असलेल्या संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देतानाचा अनुभव तुमचा नेमका कसा होता, तो अनुभव देखील आमच्यासोबत शेअर कराल?
अनुभव अतिशय सुरेख थ्रिलिंग होता. एक तर त्या आमचे विश्वस्त मंडळ आणि नूतन विद्यापीठ ओल्ड हे सगळे एकमेकांना ओळखीचे असल्यामुळे त्यांची एकमेकांची मदत ही असल्यामुळे त्या ह्याच्या इंजिनिअरिंग कॉलेज होतं त्याच्या ॲडमिशन्स अतिशय कमी होत होत्या आणि त्याला बरेचसे अकॅडमिक आणि वेगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बरेचसे इश्यू होते. म्हणून त्या ट्रस्टनी आमच्यापुढे प्रस्ताव मांडला. आम्ही त्याला होकार दिला. मी तिथे कार्यकारी संचालक म्हणून जॉईन झालो त्या संस्थेत. आणि मग ज्या ज्या विद्यार्थी हिताच्या ज्या ज्या डिसिजन घ्यायचे आहेत, प्लेसमेंट डिसिजन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस हे सर्व त्यात करत गेलो. आणि ज्यावेळेला 70 जिथे ॲडमिशन होते, 80 ॲडमिशन, त्या आता 1500 इंटेक, जवळजवळ 5000 विद्यार्थ्यांचा तो कॅम्पस झालेला आहे. आणि एक बरं वाटतं की आपल्या हातून एक अजून एक चांगलं काम म्हणून विद्यार्थ्याच्या हिताचं काम झालं आहे. आणि असंख्य विद्यार्थी तिथनं पण पासआउट होत आहेत. आणि जे जे नवीन अजूनही एज्युकेशन सिस्टीम अशी आहे की त्यात तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी आहे. त्याला कुठल्या क्वालिटीला कुठे अंत नाही. तुम्ही जेवढं करत राहाल आणि नवीन नवीन चॅलेंजेस येतच राहतात. त्यामुळं जेवढं करता येईल ते आपला प्रयत्न राहतो. खरं तर शिक्षण क्षेत्र हे असं आहे सर की ते प्रत्येक वर्षी बदलतं, प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन बदल होतात. तुमच्या मते पुढच्या 10 वर्षात हे क्षेत्र नेमकं कुठे असेल आणि त्यानुसार आपली संस्था कशी प्रकारची पावलं उचलते? शिक्षण पद्धतीमध्ये बऱ्यापैकी आपण आता एक बघतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण काय सगळ्या क्षेत्राला तो बऱ्यापैकी आणि तो शिक्षण क्षेत्र काय त्याच्यापासून वंचित राहत नाही. आणि आजकाल सगळी मुलं असतील, आपण सगळे जे आहेत लर्निंग मॉडेलमध्ये आपण पूर्वी खूप काम करायचो, म्हणजे लर्निंग टीचिंग मॉडेलमध्ये. पण आता सेल्फ लर्निंग मॉडेल म्हणजे सगळ्यात पहिला जो इम्पॅक्ट आहे तो AIचा आहे. AIमध्ये आता आम्ही आमच्याकडे जर युनिव्हर्सिटीत बघितलं तर स्टार्ट टू एंड प्रोसेस ही आता माहिती आहे की AIने कशी इम्प्लिमेंट करायची. पण स्टार्ट टू एंड प्रोसेस जी आहे ती आपण AIवर करतोय. करिक्युलम डेव्हलपमेंट असेल, ॲडमिशनची प्रक्रिया असेल, एक्झामिनेशन असेसमेंट्स असतील, जेवढ्या काही सिस्टीम्स आपण करायच्या आहेत त्या AI बेसिसवर होते. दुसरं क्लासरूम टीचिंग पण आता बदलत चाललं आहे. क्लासरूम टीचिंगमध्ये पूर्वी एक टीचर शिकवायचे 50 मुलं, आता इंडिव्हिज्युअल मुलगा हा आता हायब्रिड टीचिंग आपण त्याला म्हणतो. हायब्रिड टीचिंगमध्ये एक तर तुमचं रेग्युलर आहे बट इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड आहेत आणि दुसरं एक्सपेरिमेंटल लर्निंग आहे. म्हणजे सेल्फ काहीतरी प्रॉब्लेम घेऊन त्याचं लर्निंग करणे आहे. तिसरा आता जो प्रकार सगळ्यात येतो आहे की आता परदेशातल्या आपण खूप युनिव्हर्सिटी बघतोय आणि इंडस्ट्री आणि एज्युकेशन मिळून जे काही एज्युकेशन सिस्टीम ही डेव्हलप झालेली आहे. आपल्या भारतात हे करिक्युलम आपण एक स्टॅट्युटरी बॉडी देते, आपण इम्प्लिमेंट करतो आणि त्यात इंडस्ट्रीचा तसे गॅप खूप आहे भारतात. आणि ह्याचं जवळीकता साधणे हे एक मोठं आजच्या दृष्टीने एक आव्हान असणार आहे. आणि इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट आणि त्यांच्या रिलेटेड सेंटर ऑफ एक्सलन्स करून त्यांच्या रिलेटेड स्किल्स डेव्हलप करणं हा एक आहे. आणि चौथा भाग जो आहे रिसर्च आणि इनोव्हेशन. म्हणजे कॉलेज आणि हे आपण रिसर्च आणि इनोव्हेशनचं सेंटर आपण झालं पाहिजे. त्याच्यातून पेटंट्स झाले पाहिजेत, इन्क्युबेशन झालं पाहिजे आणि त्याच्यातून स्टार्टअप क्रिएट झाले पाहिजेत आणि त्या स्टार्टअपमधनं आपल्याला पुढे उद्योग निर्माण झाले पाहिजेत, एंटरप्रेनर्स डेव्हलप पाहिजेत. म्हणजे ही इकोसिस्टीम जी आहे ही एंटायर डेव्हलप करणं आणि त्याच्यासाठी या सध्याच्या जे काही टीचर्स आहेत ह्या सगळ्यांना तयार करणं हे एक आता मी म्हणतोय की येणाऱ्या 10 वर्षात रिसर्च, एंटरप्रेनरशिप, AIचा सगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्वमेंट आणि त्या करून विद्यार्थी तयार करणं. आणि विद्यार्थी तयार करताना हा नुसता जो आहे त्याच्यात स्किल्स आले पाहिजेत आणि त्याच्यात प्रॉपर ॲटिट्यूड पण आली पाहिजे असं मी समजतो. सर मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते आपल्या या संवादामधलाच की बऱ्याचदा असं होतं की डिग्री आणि कौशल्य याच्यामध्ये विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती होते. तर या वेळेला दोघांचा संगम नेमका कसा साधावा, तुम्ही काय सल्ला द्याल अगदी थोडक्यात? ये जो क्वेश्चन है दैट इज हमेशा हम उसको बोलते हैं कि डिग्री इम्पॉर्टेंट है, स्किल्स है, कैसे करना है. मैं हमेशा सक्सेस का फॉर्मूला ये बताना चाहता हूँ, दैट इज डिग्री प्लस स्किल प्लस राइट एटीट्यूड इज सक्सेस. तो इसलिए जो स्किल जो है, स्किल में बहुत सारे हैं. स्किल में आप देखेंगे टेक्निकल स्किल है, सॉफ्ट स्किल है, एप्टीट्यूड है, इंडस्ट्रियल स्किल्स है, वेरियस स्किल्स आर अवेलेबल. तो वो सब स्किल जो है वो हम उसमें अगर उसको स्टूडेंट लेता है 4 साल में, देयर इज अ वेरियस और सर्टिफिकेट प्रोग्राम्स है, ये सब अगर करते हैं विद द प्रॉपर प्रोग्राम
तो दॅट विल बी हेल्पफुल टू देम. असं नक्कीच. शंकरराव बाजीराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देखील सामाजिक हिताच्या अनेक गोष्टी घडतात. त्या माध्यमातून नव्या योजना तुम्ही कुठल्या करू इच्छिता सध्या? शंकरराव पाटिल चैरिटेबल ट्रस्ट ये 2016 में फॉर्म की गई. तो उसमें इंटेंशन ये था कि रूरल डेवलपमेंट के बहुत प्रोग्राम होते हैं. मैं यहाँ पे काम ही कर रहा था. हाँ, तो अध्यक्षा पद्माताई भोसले, रंजनकर सर, हमने एक रूरल डेवलपमेंट के लिए कुछ तो काम करे. और ये स्किलिंग का तब एजुकेशन एंड स्किलिंग अलग अलग सेक्टर थे. अभी न्यू एजुकेशन पॉलिसी में हमने एजुकेशन, स्किल और ये सब एक साथ लाए हैं. लेकिन एक तब बहुत सारे गवर्नमेंट के प्रोग्राम रहते थे जो स्किलिंग के, वो रूरल स्किलिंग और उसके फंडिंग रहती थी, दीनदयाल उपाध्याय स्कीम. तो हमने रूरल एरिया में कुछ काम करना है, इसलिए हमने हेयर कट, देन दूसरी जो चीज़ है फैशन डिज़ाइनिंग, तीसरे जो हमने सबसे इम्पोर्टेंट जो है जो उस तोड़नी कामगार जो है, हाँ, दैट इज़ शुगर केन वर्कर्स, हाँ, तो उनके लिए हमने हेल्थ केयर कैंप्स, उनके टीचिंग का, ये बहुत सारे ऑलमोस्ट 16-17 जो रूरल डेवलपमेंट के जो उपक्रम है वो तो गवर्नमेंट और विदाउट गवर्नमेंट हमने उसमें चालू किया और एक संस्था अच्छी तरह से वहाँ पे इंदापुर के रीजन में काम कर रही है. सर, तुमचा हा प्रवास खरंच खूपच प्रेरणादायी आहे. तुम्ही वर्षानुवर्ष शिक्षण तज्ज्ञ, प्रशासक, ग्रामीण विकासाचे समर्थक आणि सुशासनातील विचारवंत म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. समाजहितासाठीची तुमची निष्ठा हजारो लोकांच्या जीवनावरती नक्कीच सकारात्मक परिणाम घडवत असेल. तुम्ही इथं आलात, आमच्याशी संवाद साधलात, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यशाचा कानमंत्र या खास कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा NDTV मराठी.